चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण समजून घेऊया प्रॉफिट अँड लॉस. प्रॉफिट अँड लॉस या चॅप्टरमधले एक्झाम्पल तुम्हाला सोडवण्यासाठी महत्त्वाच्या ह्या 4 गोष्टी माहीत असणे आवश्यक आहे. तर त्या आधी आपण समजून घेऊया. सो फर्स्ट इज कॉस्ट प्राइस. आता कॉस्ट प्राइस म्हणजे नेमकं काय? आपण कुठली वस्तू जी खरेदी करतो किंवा दुकानदार कुठली वस्तूची खरेदी करतो त्याची जी खरेदीची मूळ किंमत असते त्या किमतीला म्हणतात त्याची कॉस्ट प्राइस. आता काही ठिकाणी काही उदाहरणामध्ये लक्षात घ्या, कॉस्ट प्राइस ही 2-2, 3-3 रकमा एकत्र करून आपल्याला तयार करावी लागते. जसं की एखादा भाजीपाला विक्रेता असेल आणि त्या भाजीपाला विक्रेत्याने मार्केटमधून भाजी विकत घेतली आणि ती भाजी त्याला मार्केटपासून त्याच्या शॉपपर्यंत आणण्यासाठी, त्याच्या दुकानापर्यंत आणण्यासाठी त्याला ट्रान्सपोर्टचा काही खर्च लागतो, वाहनाचा काही खर्च लागतो. तर तो खर्च सुद्धा कॉस्ट प्राइसमध्ये ॲड करावा लागतो. म्हणजे कॉस्ट प्राइसमध्ये त्याची मूळ किंमत आणि ट्रान्सपोर्ट अशा दोनही किमती या ट्रान्सपोर्ट प्राइसमध्ये कॉस्ट प्राइसमध्ये समाविष्ट असतात. ही कन्सेप्ट आता तुम्हाला क्लिअर झाली असेल. नंतर बघा सेलिंग प्राइस. आता दुकानदाराने जी वस्तू त्याच्या दुकानामध्ये आणली ती वस्तू तो ग्राहकाला विकणार आहे. ग्राहकाला जेव्हा ती वस्तू तो विकेल तेव्हा ग्राहकाला ज्या किमतीत तो दुकानदार ती वस्तू विकेल त्या किमतीला म्हणायचं त्या वस्तूची सेलिंग प्राइस. आता प्रॉफिट आणि लॉस ह्या 2 गोष्टी समजून घ्या. प्रॉफिट केव्हा होतो? जेव्हा कॉस्ट प्राइसपेक्षा सेलिंग प्राइस ही जास्त असेल तेव्हा त्या व्यक्तीला प्रॉफिट होईल, आणि जेव्हा कॉस्ट प्राइसपेक्षा सेलिंग प्राइस कमी असेल तेव्हा त्या व्यक्तीला लॉस होईल. जसं की एक आपण उदाहरण घेऊया की कपड्याचा एक व्यापारी आहे किंवा कपड्याचा एक शॉपकीपर आहे, दुकानदार आहे. त्या व्यक्तीनं एक साडी त्याच्या दुकानामध्ये 400 रुपयाला आणली आणि ही 400 रुपयाची साडी त्याने ग्राहकाला 500 रुपयाला विकली. तर इथे बघा त्याची कॉस्ट प्राइस झाली 400 रुपये, कारण 400 रुपयाला त्यानं ती साडी आणली आणि 500 रुपयाला त्यानं ती ग्राहकाला विकली, म्हणजे सेलिंग प्राइस 500 रुपये झाली. आता या व्यक्तीला प्रॉफिट झाला की लॉस झाला? बघा, बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल की त्यानं घेतलेल्या किमतीपेक्षा जास्त किमतीला ती साडी विकली, म्हणजेच त्याला प्रॉफिट झाला. थोडक्यात कॉस्ट प्राइसपेक्षा जेव्हा सेलिंग प्राइस जास्त असेल तेव्हा त्या व्यक्तीला प्रॉफिट होतो. आणि प्रॉफिट किती झाला हे जर काढायचं असेल तर तुम्हाला सेलिंग प्राइसमधून तुम्हाला कॉस्ट प्राइस वजा करावी लागेल. मग इथे सेलिंग प्राइस किती आहे? 500 रुपये मायनस कॉस्ट प्राइस किती आहे? 400 रुपये. जर दोघांची आपण वजाबाकी केली तर किती उरतात? 100 रुपये. म्हणजे 100 रुपये हा झाला त्याचा प्रॉफिट. ठीक आहे. तर आता प्रॉफिट कन्सेप्ट सगळ्यांची क्लिअर झाली असेल. आता बघूया लॉस. आता एक्झाम्पल थोडं बदलूया. आता एका व्यक्तीनं त्याच्या दुकानामध्ये एक साडी आणली. ती साडी त्यानं 400 रुपयाला विकत घेतली. दुकानदाराने 400 रुपयाला आणली, प्लस त्याला ती साडी दुकानापर्यंत आणण्यासाठी 100 रुपये खर्च आला ट्रान्सपोर्टचा. म्हणजे अशी एकूण 400 अधिक 500 ही 500 रुपये झाली त्याची कॉस्ट प्राइस. लक्षात घ्या, 100 रुपये ट्रान्सपोर्टचा खर्च आहे. ठीक आहे. त्यानंतर ही 500 रुपयाची घेतलेली साडी त्यानं ग्राहकाला 450 रुपयाला विकली, 450 रुपीजला. आता बघा, इथे त्या दुकानदाराने 500 रुपयाला ती वस्तू आणली आणि ती वस्तू 450 रुपयाला विकली, 500 रुपीजला आणली, 450 रुपीजला ती सेल केली. म्हणजे इथे कॉस्ट प्राइस ही सेलिंग प्राइसपेक्षा जास्त आहे. 500 रुपीज हे 450 पेक्षा जास्त आहे. म्हणजे त्या व्यक्तीला इथे लॉस झालेला आहे. म्हणजे त्याने काही कमी पैशामध्ये ती साडी विकलेली आहे. तर बघूया लॉस कसा काढता येईल. लॉस काढण्यासाठी तुम्हाला कॉस्ट प्राइसमधून सेलिंग प्राइस ही वजा करावी लागेल. तर लॉसचा आपण फॉर्म्युला कसा लिहू शकतो? मग कॉस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस. कॉस्ट प्राइस किती आहे त्या साडीची? 500 रुपये, 500 रुपीज. Now minus selling price is rupees 450.
So what is subtraction? 500 minus 450 is 50 rupees. That means 50 rupees is our loss. त्या दुकानदाराला शॉपकीपरला 50 रुपयाचा लॉस. चला तर आता आपण समजून घेऊया प्रॅक्टिस सेट 32 स्टँडर्ड 6th. बघा प्रॅक्टिस सेट 32 मधलं पहिलं एक्झाम्पल आहे. आधी एक्झाम्पल समजून घेऊया. फ्रॉम हे होलसेलर संतोष बाउट 400 eggs for ₹1,500 and spent ₹300 on transport. 50 eggs fell down and broke. He sold the rest at ₹5 each. Did he make a profit or loss? How much? एक्झाम्पल लक्षात घ्या. फ्रॉम ए होलसेलर, एका होलसेलरकडून संतोष बाउट 400 eggs, संतोषने 400 अंडी विकत घेतली. फॉर ₹1,500, किती रुपीजला? तर 1,500 रुपीजला. अँड स्पेंड ₹300 ऑन ट्रान्सपोर्ट, आणि ही त्यानं विकत घेतलेली 400 अंडी त्याला दुकानापर्यंत आणण्यासाठी 300 रुपये एवढा खर्च आला. 50 eggs फेल डाऊन अँड ब्रोक, त्यानं जी 400 अंडी विकत घेतली त्यापैकी 50 अंडी ही खाली पडून फुटलीत. ही सोल्ड द रेस्ट ॲट ₹5 ईच, उरलेली जी अंडी आहे ती त्यानं 5 रुपयाला एक याप्रमाणे विकली. डिड ही मेक अ प्रॉफिट ऑर लॉस, मग त्याला प्रॉफिट झाला की लॉस झाला, अँड हाऊ मच, आणि किती. चला तर आता आपण सॉल्व्ह करूया. इथे बघा आपल्याला प्रॉफिट झाला की लॉस झाला हे ओळखायचं आहे. आता प्रॉफिट किंवा लॉस ओळखण्यासाठी तुम्हाला माहित आहे आपल्याला 2 गोष्टी माहीत असणं आवश्यक आहे. एक म्हणजे त्याची कॉस्ट प्राईस आणि दुसरं म्हणजे त्या वस्तूची सेलिंग प्राईस. तर इथे आपल्याला आधी कॉस्ट प्राईस आणि मग सेलिंग प्राईस काढावी लागेल. तर आधी काढूया आपण कॉस्ट प्राईस. बघा कॉस्ट प्राईस म्हणजे त्या दुकानदाराने ती वस्तू केवढ्याला विकत घेतली. तर इथे बघा संतोषने 400 अंडी विकत घेतली, ती घेतली त्यानं 1,500 रुपीजला विकत. म्हणजेच ही 1,500 ही झाली त्याची कॉस्ट प्राईस. प्लस इथे बघा परत स्पेंड ₹300 ऑन ट्रान्सपोर्ट, ही 400 घेतलेली अंडी त्याला दुकानापर्यंत आणण्यासाठी 300 रुपये हा ट्रान्सपोर्टचा खर्च आला. मग हा जो खर्च आहे हा सुद्धा त्याच्या कॉस्ट प्राईसमध्येच ॲड होईल. 1,500 + 300 इज ₹1,800, म्हणजे 1,800 ही झाली त्याची कॉस्ट प्राईस. आता आपल्याला काढायचं आहे सेलिंग प्राईस. सेलिंग प्राईस बघा, त्याने आणलेली जी 400 अंडी आहेत ती आणताना आपल्याला सांगितलेलं आहे 50 eggs फेल डाऊन अँड ब्रोक. त्यानं जी अंडी आणली त्यातली 50 अंडी ही खाली पडून फुटलीत. म्हणजे त्यानं जी टोटल अंडी आणली ती आहेत 400, मात्र यातली ब्रोक तुटलेली अंडी आहेत 50. मग त्याच्याकडे अंडी किती शिल्लक राहिलीत? तर 400 - 50 इज इक्वल टू 350. आता त्याच्याकडे 350 अंडी शिल्लक आहेत. तर ही 350 अंडी त्यानं रेस्ट ॲट ₹5 ईच, 5 रुपयाला एक याप्रमाणे विकली. मग 350 अंडी त्याच्याकडे होती 350, त्यातलं प्रत्येक अंड त्यानं एक 5 रुपयाला विकलं. तर एकूण सेलिंग प्राईस किती होईल? तर 350 एवढे एकूण अंडे त्याला गुणिला 5 मीन्स 350 eggs मल्टिप्लाय बाय ₹5 इज इक्वल टू, हा मल्टिप्लिकेशन आपल्याला करावं लागेल. सो 5 0 0, 5 5 25, 2 is carry, 5 3 15, 15 plus 2 is 17. That means 1,750 ही झाली त्याची सेलिंग प्राईस. आता आपल्याला त्याच्या दोन्ही गोष्टी समजल्या, कॉस्ट प्राईस समजली आणि सेलिंग प्राईस समजली. कोणती रक्कम यातली जास्त आहे? कॉस्ट प्राईस ही जास्त आहे, सेलिंग प्राईस ही कमी आहे. आणि आपल्याला माहिती आहे कॉस्ट प्राईसपेक्षा जेव्हा सेलिंग प्राईस कमी असते तेव्हा त्या व्यक्तीला लॉस होतो. म्हणजे या व्यक्तीला लॉस झालेला आहे, संतोषला लॉस झालेला आहे. आणि परत विचारलं आपल्याला हाऊ मच. आता आपल्याला लॉस काढायचा आहे. तर लिहून घेऊ. आपल्याला कळालेलं आहे की संतोषला लॉस झालेला आहे.
तर आता आपण लॉस काढणार. लॉस काढण्यासाठी तुम्हाला माहित आहे कॉस्ट प्राइसमधून आपल्याला सेलिंग प्राइस मायनस करायची असते. मग मी ते फॉर्म्युला लिहितो. कॉस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस. बघा कॉस्ट प्राइस आहे 1800 मायनस सेलिंग प्राइस आहे 1750 आणि दोघांची जर सबट्रॅक्शन आपण केली तर ती येणार ₹50. म्हणजेच संतोषला ₹50 एवढा लॉस झालेला आहे. चला समजून घेऊया प्रॅक्टिस सेट 32 मधील एक्झाम्पल नंबर 2. आधी एक्झाम्पल लक्षात घेऊया. अब्राहम बाउट गुड्स वर्थ ₹50,000. अब्राहमने 50,000 रुपयाचा 50,000 रुपीजचा काही माल विकत घेतला अँड स्पेंड ₹7,000 ऑन ट्रान्सपोर्ट अँड ऑक्ट्रोई. त्याने ट्रान्सपोर्टसाठी आणि ऑक्ट्रोई मीन्स जकात, तर जकात आणि ट्रान्सपोर्ट असा एकूण त्यानं ₹7,000 खर्च केला. इफ ही सोल्ड द गुड्स फॉर ₹65,000. जर त्याने तो सर्व माल 65,000ला सेल केला, सोल्ड केला, डिड ही मेक अ प्रॉफिट ऑर लॉस. मग त्याला प्रॉफिट झाला की लॉस झाला अँड हाऊ मच, किती. चला तर आपल्याला इथे सगळ्यात आधी प्रॉफिट झाला की लॉस झाला हे आपल्याला ओळखायचं आहे. यासाठी आपल्याला तुम्हाला माहीत आहे 2 गोष्टी माहीत असणं आवश्यक आहे. एक म्हणजे कॉस्ट प्राइस अँड सेकंड म्हणजे सेलिंग प्राइस. तर इथे आधी बघूया आपण कॉस्ट प्राइस किती आहे. बघा अब्राहम बाउट गुड्स वर्थ ₹50,000. 50,000ला त्यांना तो माल विकत घेतला म्हणजे 50,000 ही झाली त्याची कॉस्ट प्राइस प्लस अँड स्पेंड ₹7,000 ऑन ट्रान्सपोर्ट अँड ऑक्ट्रोई. ट्रान्सपोर्ट आणि ऑक्ट्रोईसाठी त्याला ₹7,000 खर्च आला म्हणजे हे 7,000 सुद्धा त्याच्या कॉस्ट प्राइसमध्ये ॲड होतील. 50,000 प्लस 7,000 इज 57,000. मीन्स ₹57,000 इज अवर कॉस्ट प्राइस. ही आपली कॉस्ट प्राइस झाली. आता बघूया सेलिंग प्राइस. बघा इफ ही सोल्ड द गुड्स फॉर ₹65,000. त्यानं 65,000ला तो सर्व माल सेल केला, विकला. आता बघा इथे सेलिंग प्राइस आहे 65,000 आणि कॉस्ट प्राइस आहे 57,000. कोणती प्राइस इथली आपल्याला जास्त दिसते? सेलिंग प्राइस ही जास्त आहे कॉस्ट प्राइस पेक्षा. मग जेव्हा सेलिंग प्राइस जास्त असते म्हणजे विकण्याची प्राइस ही घेण्याच्या प्राइसपेक्षा जास्त असते तेव्हा त्या व्यक्तीला प्रॉफिट होतो. म्हणजे इथे अब्राहमला प्रॉफिट झालेला आहे. आपण पहिला प्रश्न ओळखलेला आहे की त्याला प्रॉफिट झाला की लॉस झाला, तरी ते प्रॉफिट झाला. मग आता प्रॉफिट हाऊ मच किती झाला तर तो काढण्यासाठी आपण प्रॉफिटचा फॉर्म्युला लिहूया. आपल्याला माहिती आहे प्रॉफिट काढण्यासाठी आपल्याला सेलिंग प्राइसमधून कॉस्ट प्राइस ही वजा करावी लागते. तर लिहूया इथे सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. चला बघूया. तर प्रॉफिट काढण्यासाठी सेलिंग प्राइस आहे 65,000 मायनस कॉस्ट प्राइस आहे 57,000. दोघांची जर आपण सबट्रॅक्शन केली तर आपल्याला उत्तर मिळेल ₹8,000. तर अब्राहमला एकूण प्रॉफिट झालेला आहे ₹8,000. चला आता समजून घेऊया प्रॅक्टिस सेट 32 मधील एक्झाम्पल क्रमांक 3, एक्झाम्पल नंबर 3. बघा आधी एक्झाम्पल समजून घेऊया. अजित कौर बाउट a 50 kilogram sack of sugar for ₹1,750. अजित कौरने 50 किलोग्रॅम वजनाचे साखरेचे पोते ₹1,750ला बाउट केले म्हणजे विकत घेतले. बट ॲज शुगर प्राइजेस फेल, परंतु साखरेच्या किमती
जशा पडल्यात, कमी झाल्यात, शी हॅड टू सेल इट ॲट ₹32 पर किलोग्रॅम. तिला ही साखर 32 रुपीज पर किलोग्रॅमला विकावी लागली, म्हणजे प्रति किलोग्रॅम 32 रुपये याप्रमाणे ती विकावी लागली. हाऊ मच लॉस डीड शी इन्क्युअर? तिला किती लॉस होईल हे आपल्याला विचारलेलं आहे. इथे आपल्याला ऑलरेडी सांगितलेलं आहे की अजित कौरला लॉस झालेला आहे. आपल्याला फक्त किती लॉस झालेला आहे हे काढायचं आहे. त्यासाठी आपल्याला दोन गोष्टी माहीत असणं आवश्यक आहे. एक म्हणजे कॉस्ट प्राइस आणि सेकंड म्हणजे सेलिंग प्राइस. तर काढूया आपण, आधी काढूया कॉस्ट प्राइस. कॉस्ट प्राइस आपल्याला इथे दिलेली आहे. तिला 1750 रुपीजला ते साखरेचं 50 किलोग्रॅमचं पोतं मिळालेलं आहे. सो 1750 इट इज अवर कॉस्ट प्राइस. नाउ सेलिंग प्राइस. तिने ते विकलं केवढ्याला? तर तिने पर केजी 32 रुपीज 1 किलोग्रॅम, 32 रुपीजला 1 किलोग्रॅम याप्रमाणे तिनं ती साखर सेल केलेली आहे. मग साखर किती होती? 50 किलोग्रॅम आणि प्रति किलो तिने किती रुपीजला विकलं? 32ला. म्हणजे आपल्याला 50 आणि 32 या दोघांचा मल्टिप्लिकेशन करावं लागेल, तेव्हा आपल्याला सेलिंग प्राइस मिळेल. तर करूया आपण 50 इंटू 32. 50 इंटू 32 इज इक्वल टू, जर आपण मल्टिप्लिकेशन केला तर तो मल्टिप्लिकेशन येणार आहे 1600. म्हणजे रुपीज 1600 ही झाली आपली सेलिंग प्राइस. आता आपल्याला काढायचं आहे लॉस. इथे आपल्या लक्षात येईल कॉस्ट प्राइस आहे 1750 आणि सेलिंग प्राइस आहे 1600. म्हणजे कॉस्ट प्राइस ही जास्त आहे सेलिंग प्राइसपेक्षा, म्हणजेच तिला लॉस झालेला आहे. तर अजित कौरचा आपण लॉस काढूया आता. लॉस इज इक्वल टू, लॉसचा फॉर्म्युला काय? कॉस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस. सो कॉस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस. कॉस्ट प्राइस किती आहे? 1750 मायनस सेलिंग प्राइस 1600 आणि दोघांची जर सबट्रॅक्शन केली तर आपल्याला मिळणार आहे 150 रुपीज. तर 150 रुपीज हा आहे अजित कौरला झालेला एकूण लॉस. आता समजून घेऊया प्रॅक्टिस सेट 32 मधील एक्झाम्पल नंबर 4. आधी एक्झाम्पल समजून घेऊया. कुसुमताई बाउट 80 कुकर्स ॲट ₹700 ईच. कुसुमताईंनी 80 कुकर विकत घेतलीत ॲट ₹700 ईच, 700 रुपयाला एक याप्रमाणे 80 कुकर घेतलीत. ट्रान्सपोर्ट कॉस्ट हर ₹1280 आणि सर्व कुकर तिला तिच्या शॉपपर्यंत आणण्यासाठी 1280 रुपीज एवढा ट्रान्सपोर्टचा खर्च आलेला आहे. इफ शी वॉन्ट्स अ प्रॉफिट ऑफ ₹18,000, जर तिला 18,000 एवढं प्रॉफिट पाहिजे असेल, व्हॉट शुड बी द सेलिंग प्राइस पर कुकर? मग प्रत्येक कुकरची सेलिंग प्राइस तिला किती ठेवावी लागेल? बघूया आपण हे एक्झाम्पल कसं सोडवता येईल. आता इथे बघा, कुसुमताईंनी आधी आपल्याला सेलिंग कॉस्ट प्राइस काढायचे, तर त्यासाठी कुसुमताईंनी बघा 80 कुकर्स ॲट ₹700 ईच याप्रमाणे तिनं विकत घेतलेलं आहे. तर आपण काढूया कॉस्ट प्राइस. बघा 700 रुपीजला एक कुकर, असे तिनं एकूण 80 कुकर्स विकत घेतलेले आहेत. म्हणजे 700 इंटू 80 हा मल्टिप्लिकेशन आपल्याला करावं लागेल. हा मल्टिप्लिकेशन जर केला तर याचा आन्सर येईल 56,000. म्हणजे ₹56,000ला तिने 80 कुकर्स विकत घेतलेले आहेत. आता हे सर्व कुकर्स तिला आणण्यासाठी ट्रान्सपोर्टचा खर्च आलेला आहे 1280. म्हणजे 1280 ही सुद्धा तिची कॉस्ट प्राइसमध्ये समाविष्ट होईल. मग इथे टोटल कॉस्ट प्राइस काय होईल? तर 56,000 प्लस 1280. दोघांची जर ॲडिशन केली तर ॲडिशन होईल 57,280. ही झाली कॉस्ट प्राइस. आता काढूया आपण सेलिंग प्राइस. तर आता इथे बघा सेलिंग प्राइस तुम्हाला दिलेली नाही आहे. इथे तुम्हाला
इथे तुम्हाला सांगितलेलं आहे, इफ शी वॉन्ट्स अ प्रॉफिट ऑफ रुपीज 18,000, तिला 18,000 रुपीजचं प्रॉफिट हवं आहे. म्हणजे ऑलरेडी आपल्याला एक्झाम्पलमध्ये सांगितलेलं आहे की तुम्हाला प्रॉफिट आहे. मग इथे प्रॉफिट झालेलं आहे किती रुपीजचं, तर 18,000. मग 18,000चं जर या रकमेवर प्रॉफिट हवं असेल तर या रकमेची, या वस्तूची सेलिंग प्राईस किती होईल, तर या रकमेपेक्षा म्हणजे कॉस्ट प्राईसपेक्षा 18,000ने एक्स्ट्रा, 18,000ने शिल्लक. म्हणजेच आपल्याला सेलिंग प्राईस काढण्यासाठी कॉस्ट प्राईसमध्ये इथे 18,000 प्लस करावी लागतील. तर काढूया आता आपण सेलिंग प्राईस. बघा, कॉस्ट प्राईस आहे 57,280 आणि यापेक्षा कुसुमताईला 18,000 रुपीज एक्स्ट्रा हवे आहेत. म्हणजेच यामध्ये प्लस होणार 18,000 आणि दोघांची जर ॲडिशन केली तर आपल्याला रक्कम मिळेल 75,280. तर 75,280 ही सेलिंग प्राईस असायला पाहिजे. कशासाठी, जर आपल्याला 18,000 प्रॉफिट हवं असेल तर. म्हणजेच कॉस्ट प्राईसपेक्षा 18,000 एक्स्ट्रा ही होईल सेलिंग प्राईस. आपल्याला बघाच फक्त सेलिंग प्राईस एक्झाम्पलमध्ये विचारली नाही, आपल्याला एक्झाम्पलमध्ये विचारलेलं आहे व्हॉट शूड बी द सेलिंग प्राईस पर कुकर. पर कुकर म्हणजे प्रति कुकर प्राईस किती ठेवावी लागेल. तर इथे आपण जी प्राईस काढली आता सेलिंग प्राईस, ही प्राईस झाली टोटल 80 कुकरसाठी. एकूण कुकर 80 आहेत, 80 आहेत, तर 80 कुकरची सेलिंग प्राईस झाली 75,280. मग आपल्याला एका कुकरची प्राईस विचारलेली आहे. मग एका कुकरची प्राईस काढण्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला माहीत आहे, आपल्याला जर अनेकांची किंमत माहीत असेल आणि त्यावरून जर एकाची किंमत काढायची असेल तर आपण तिथे डिव्हिजन करतो, म्हणजेच भागाकार करतो. तर काढूया आता प्राइस फॉर पर कुकर इज इक्वल टू, आपल्याकडे सेलिंग प्राइस आहे 75,280 आणि किती कुकरची काढायची आपल्याला प्राइस, एकूण कुकर किती आहेत 80, म्हणून मी याला डिवाइड करतो 80. मग आता हा डिव्हिजन आपल्याला कंप्लीट करायचा. तर आपल्याला माहित आहे सिंपल फॉर्ममध्ये कशा पद्धतीने करू शकतो आपण, याचा स्मॉलेस्ट फॉर्म काढता येईल. तर लास्टचा 0 हा कॅन्सल होईल, काय रक्कम उरली खाली लिहून घेऊया, ज्या संख्या उरल्यात त्या 7,528 डिवाइड बाय 8. इथे सुद्धा आपण स्मॉलेस्ट फॉर्म करू शकतो. स्मॉलेस्ट फॉर्म केल्यानंतर आपल्या लक्षात येईल करत असताना की 8ने या दोन्ही नंबरला डिवाइड करता येतं. जर या 8ला मी 8ने डिवाइड केलं तर इथे आन्सर येईल 1. जर 8ने मी 7,528ला डिवाइड केलं तर आपल्याला मिळणार आहे 941 मीन्स 941. तर आपली एका कुकरची प्राइस 941 असायला हवी. हा डिव्हिजन तुम्हाला असा जमत नसेल तर या रकमेला या वरच्या संख्येला खालच्या संख्येनं तुम्ही थेट भागवू शकता. म्हणजे 7,528 डिवाइड बाय 8 हा याप्रमाणे सुद्धा तुम्ही करू शकता. आता समजून घेऊया प्रॅक्टिस सेट 32 मधील एक्झाम्पल क्रमांक 5. बघा आता आधी एक्झाम्पल समजून घेऊया. इंद्रजित bought 10 refrigerators at ₹12,000 each and spent ₹5,000 on transport. इंद्रजितने 10 रेफ्रिजरेटर्स बाउट केले म्हणजे विकत घेतले ॲट ₹12,000 each, म्हणजे एक रेफ्रिजरेटर 12,000चं, याप्रमाणे त्यानं 10 रेफ्रिजरेटर्स विकत घेतले. आणि हे सर्व रेफ्रिजरेटर त्याच्या दुकानापर्यंत आणण्यासाठी स्पेंड ₹5,000 ऑन ट्रान्सपोर्ट. इथे ट्रान्सपोर्टचा खर्च आलेला त्याला 5,000, म्हणजे ही रक्कम आपल्या कॉस्ट प्राईजमध्ये येणार आहे. फॉर हाऊ मच शुड ही सेल इच रेफ्रिजरेटर इन ऑर्डर टू मेक अ प्रॉफिट ऑफ ₹20,000. आणि इथं आपल्याला सांगितलेलं आहे की त्याला प्रॉफिट 20,000 हवा आहे. मग जर 20,000 प्रॉफिट पाहिजे असेल तर त्याने प्रत्येक रेफ्रिजरेटर म्हणजे एक रेफ्रिजरेटर किती रुपीजला विकायला हवं. तर बघूया, इथे आधी आपल्याला कॉस्ट प्राईस काढावी लागेल, त्यानंतर आपल्याला सेलिंग प्राईस काय होईल याचा विचार करावा लागेल आणि मग नंतर एका रेफ्रिजरेटरची प्राईस काढावी लागेल.
तर काढूया आधी सेलिंग कॉस्ट प्राइस. तर बघा इथे इंद्रजितने 10 रेफ्रिजरेटर्स बाउट केलेले, विकत घेतलेले ॲट ₹12,000ला ईच. 12,000 रुपीजचं एक रेफ्रिजरेटर, याप्रमाणे त्यानं 10 रेफ्रिजरेटर विकत घेतले. म्हणजे आपल्याला एकूण प्राईस जर काढायची असेल तर 12,000 इंटू 10 हा मल्टिप्लिकेशन करावं लागेल. सो 12,000 इंटू 10 हा मल्टिप्लिकेशन जर केला तर मल्टिप्लिकेशन सिंपल आहे, आन्सर येईल 1,20,000. तर 10 रेफ्रिजरेटरची प्राइस झालेली आहे 1,20,000 कॉस्ट प्राइस, प्लस त्याने 5,000 रुपीज हा ट्रान्सपोर्टवर सुद्धा खर्च केलेला आहे. म्हणजे याच कॉस्ट प्राइसमध्ये परत आपल्याला 5,000 ॲड करावं लागतील. सो 1,00,000 ही रक्कम मी खाली घेतोय, 1,20,000 प्लस ट्रान्सपोर्टचा खर्च 5,000. एकूण रक्कम किती होईल 1,25,000. तर ही झाली आपली कॉस्ट प्राइस. आता आपल्याला सेलिंग प्राइस काढायची. तर सेलिंग प्राइस काढण्यासाठी बघा आपल्याला सांगितलेलं आहे की त्याला प्रॉफिट 20,000 हवा आहे. मग 20,000 प्रॉफिट जर पाहिजे असेल तर त्याच्या कॉस्ट प्राइसमध्ये म्हणजे या रकमेमध्ये आपल्याला 20,000 प्लस करावे लागतील, जेणेकरून आपल्याला मग आपली सेलिंग प्राइस मिळेल. तर काढूया आता आपण सेलिंग प्राइस. सेलिंग प्राइस 1,25,000 प्लस 20,000. ॲडिशन केली तर किती होईल 1,45,000. आता इथे 1,45,000 ही सेलिंग प्राइस झालेली आहे. किती फ्रीजसाठी 10 फ्रीजसाठी म्हणजे 10 रेफ्रिजरेटरसाठी. परंतु आपल्याला 10 रेफ्रिजरेटरची सेलिंग प्राइस नाही विचारली, आपल्याला विचारलेलं आहे की एका रेफ्रिजरेटरची सेलिंग प्राइस किती ठेवावी लागेल. मग आपल्याला 10 रेफ्रिजरेटरची सेलिंग प्राइस माहीत आहे, त्यावरून एका रेफ्रिजरेटरची काढायची आहे. म्हणजेच आपल्याला अनेकावरून एकाची किंमत काढायची आहे, म्हणजे इथे डिव्हिजन करावं लागेल. तर काढूया आता प्राइस फॉर 1 रेफ्रिजरेटर इज इक्वल टू 10 रेफ्रिजरेटरची प्राइस आहे 1,45,000 डिवाइड बाय 10. 1,45,000 ही प्राइस किती रेफ्रिजरेटरची आहे 10, म्हणून याला आपण डिवाइड 10 केले, जेणेकरून आपल्याला एका रेफ्रिजरेटरची प्राइस मिळेल. डिव्हिजन अगदी सोपा आहे. डिव्हिजनमध्ये 10 आहे, लास्टला 0 आहे, तो कॅन्सल होईल. उरलेली अमाऊंट खाली लिहूया 14,500. म्हणजेच एका रेफ्रिजरेटरची प्राइस होईल 14,500. एका रेफ्रिजरेटरची प्राइस होईल 14,500. चला आता समजून घेऊया प्रॅक्टिस सेट 32 मधील एक्झाम्पल नंबर 6. आधी एक्झाम्पल समजून घेऊया. ललिताबाई सोड सीड्स वर्थ ₹13,700 इन हर फील्ड. ललिताबाईंनी त्यांच्या शेतामध्ये काही बियाणं पेरलं 13,700 रुपीजला. शी हॅड टू स्पेंड ₹5,300 ऑन फर्टिलायझर्स. तिला फर्टिलायझर्स अँड स्प्रिंग पेस्टिसाइड्स म्हणजे तिला खते आणि कीटकनाशके फवारण्यासाठी शेतामध्ये 5,300 रुपीज एवढा खर्च आला. अँड ₹7,160 ऑन लेबर. लेबर म्हणजे मजुरी किंवा मजुरांवरती 7,160 रुपीज इतका खर्च झाला. इफ ऑन सेलिंग हर प्रोड्यूस, तिचं उत्पन्न विकल्यानंतर शी अर्न ₹35,400 आणि उत्पन्न विकल्यानंतर तिला 35,400 एवढी रक्कम मिळाली.
व्हॉट वॉज हर प्रॉफिट ऑर हर लॉस. मग आता इथे तुम्हाला प्रॉफिट किंवा लॉस यापैकी काय झालं हे ओळखावं लागेल आणि ते किती झालं हे आपल्याला कळावं लागेल. तर आता प्रॉफिट आणि लॉस ओळखण्यासाठी आपल्याला आधी कॉस्ट प्राइस आणि मग सेलिंग प्राइस ह्या दोन गोष्टी काढाव्या लागतील. तर आधी काढूया आपण आता कॉस्ट प्राइस. कॉस्ट प्राइस काय येईल इथे, तर इथे सीड्ससाठी खर्च आलेला आहे 13,700 13,700 प्लस she had to spend rupees 5,300 on fertilizers and spring pesticides. पेस्टिसाइड्स आणि फर्टिलायझरसाठी तिला खर्च आलेला आहे 5,300 रुपीज. म्हणजे ही रक्कम सुद्धा आपली कॉस्ट प्राइसमध्ये ॲड होईल. प्लस अँड रुपीज 7,160 ऑन लेबर. लेबरसाठी खर्च झालेला आहे 7,160. ही सुद्धा आपली कॉस्ट प्राइस होईल, कारण उत्पन्न घेण्यासाठी त्यांना इतक्या रकमेचा खर्च आला. जर आपण तीनही रकमांची ॲडिशन केली तर ती ॲडिशन होईल 26,160. 26,160. तर ही झाली आपली कॉस्ट प्राइस. नाव सेलिंग प्राइस. आता हा संपूर्ण माल त्यांचं जे आलेलं उत्पन्न आहे शेतातून आलेलं, तर हे त्यांनी किती रुपीजला सेल केलं, 35,400. म्हणजे 35,400 ही झाली आपली सेलिंग प्राइस. हा, आता आपल्याला विचारलेलं आहे की त्यांना प्रॉफिट झाला की लॉस झाला आणि तो किती झाला. तर इथे बघा कॉस्ट प्राइस आहे 26,160 आणि सेलिंग प्राइस आहे 35,400. म्हणजे ते सेलिंग प्राइस जास्त आहे कॉस्ट प्राइसपेक्षा, म्हणजेच ललिताबाईंना प्रॉफिट झालेला आहे. मग आपण प्रॉफिट झालेला आहे हे ओळखलं. आता आपल्याला प्रॉफिट काढायचं आहे. मग प्रॉफिट काढण्यासाठी आपण काय करणार, तर सेलिंग प्राइसमधून कॉस्ट प्राइस वजा करणार. सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. चला, सेलिंग प्राइस किती झालेली आहे, 35,400. 35,400 मायनस कॉस्ट प्राइस किती आलेली आहे आपली 26,160. 26,160 आणि ही जर सबट्रॅक्शन आपण केली तर आपल्याला आन्सर मिळणार आहे 9,240. म्हणजेच कांताबाईंना टोटल 9,240. 9,000 बघा, ही सेलिंग प्राइसमधून कॉस्ट प्राइस मायनस केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळालेलं आहे 9,240. तर एवढा प्रॉफिट कांताबाईंना झालेला आहे. तुम्हाला या प्रॅक्टिस सेटमधले सर्व एक्झाम्पल समजले असतीलच. मात्र हे एक्झाम्पल एक वेळा सोडून चालणार नाही. तर एक वेळा तुम्ही सोडवल्यानंतर परत हे एक्झाम्पल काही वेळा सोडून बघा, याची प्रॅक्टिस करा, जेणेकरून हे सर्व एक्झाम्पल तुमच्या सहज लक्षात राहतील आणि प्रॅक्टिसने अशी तुम्हाला इतरही एक्झाम्पल आली तर ती सुद्धा सोडवता येतील. सो प्रॅक्टिस रेग्युलरली.